साकोलीत पाण्यासाठी पाणी टंकीवर चढून महिलांची विरुगिरी, खैरलांजी येथील प्रकार. घटनास्थळी ग्रामस्थांनी केला टाकी बांधकामात भ्रष्टाचाराचा आरोप, पोलिसांची समयसूचकता. नमस्कार, मी संजना भांबरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबरे यांच्याकडून. भंडारा 2 वर्षापासून बांधून ठेवलेल्या पाणी पुरवठा टाकीत अद्यापही पाणी नाही करिता आज सोमवारी 30 मार्चला सकाळी 11 वाजता गट ग्रामपंचायत खैरलांजीतील सुमारे 35 ते 40 महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी करीत आंदोलन सुरू केले. घटनेची माहिती होताच साकोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तर येथे ग्रामस्थांनी टाकी बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला व त्या प्रत्येक बांधकामांचे फोटो व्हिडिओ पुरावा असल्याचा दावा केला आहे. शेवटी सरपंचांना येथे पाचारण करण्यात आले. साकोली जवळील 1 किलोमीटर खैरलांजी येथे ग्रामपंचायत वसावा उपविभाग जिल्हा परिषद तर्फे 2023-24 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात 40 फूट उंच कोणतीही सुरक्षा आवरण न करता पाणी टाकी निर्माण केली. येथे 5दा बोरवेल करून निष्क्रिय ठरली. तेव्हापासून पाण्याचा हाहाकार होता. या भर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई लक्षात घेऊन गावातील सुमारे 35 ते 40 महिला हातात फलक घेऊन थेट पाणी टंकीवर चढून आंदोलन सुरू केले. पोलीस पाटील मेश्राम यांनी पोलीस ठाणे येथील माहिती दिली. लगेच पोलीस नायक चंद्रकांत थेर व स्वप्नील गोस्वामी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली. येथे अनेक ग्रामस्थांनी आरोप केला की सदर टाकी बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाला. नियमाने 20 mm सळाखी असतात 10 mm लावणे, फाउंडेशन खड्डा कमी खोल करणे व मागे बांधकाम वेळी टाकीला भेगा पडल्या त्यांचे फोटो व्हिडिओ पुरावे जनतेने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवले आहेत असा दावा केला आहे. विभागाला अनेकदा याचे अंदाजपत्रक मागितले पण ते सुद्धा दाखविले नाही असा संतापजनक आरोप करीत या संपूर्ण बांधकामाची चौकशी करा अशी मागणी केली. महिलांनी येथे सरपंच येईपर्यंत टाकीवरून न उतरण्याचा पवित्रा घेतला. शेवटी सरपंच पूजा देशमुख हे आले व लवकरच पाण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले व पोलिसांच्या मदतीने महिलांना पाणी टाकीवरून उतरविण्यात यश आले. अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज.